आज आपण चंद्रकांत चन्ने यांची एक खूप वेगळी कविता बघणार आहोत, वैराग्य, काळा आणि प्रकाश. हो, आणि यातलं जे गुंतागुंतीचं नातं आहे ना, वैराग्य आणि काळा रंग, त्यावर बोलूया. बरोबर. पण सुरुवातच एका मोठ्या प्रश्नानं होते नाही का? म्हणजे जो काळा रंग स्वतःसाठी सूर्यप्रकाश शोषून घेतो, तो वैराग्याचं प्रतीक कसा असू शकतो, याचा जरा शोध घेऊया. हो ना, कारण ही केवळ एका रंगावरची कविता नाही, अजिबात नाही. ती एका खोल तात्विक विचाराला स्पर्श करते. काळा रंग म्हणजे ज्याला आपण अनेकदा नकारात्मकतेशी जोडतो, त्याला कवी वैराग्याशी जोडतोय. पण त्याचवेळी त्याचा जो स्वार्थीपणा आहे असं कवी म्हणतो, प्रकाश शोषून घेण्याचा, त्यावरही बोट ठेवतोय. अच्छा. वैराग्याची ही अशी अनपेक्षित प्रतिमा मांडणं हेच इथं खूप आकर्षक आहे. कवितेत तर त्या काळ्या रंगाला कृष्ण अंश म्हटलं आहे. कदाचित त्याच्यात सगळं सामावून घेण्याच्या वृत्तीमुळे असेल किंवा त्याच्या गोडतेमुळे असेल कदाचित. हो, पण गंमत म्हणजे तो स्वतःची ऊब राखण्यासाठी प्रकाश शोषतो आणि जगाला मात्र परावर्तनाची भाषा शिकवतो. हा विरोधाभास म्हणजे खरंच विचार करायला लावणार आहे. अगदी. कवी विचारतोच आहे ना, स्वतःची ऊब राखली जावी म्हणून सूर्यप्रकाशातील प्रकाशकिरण शोषण्याची धडपड तुझी, हीच काय वैराग्याची व्याख्या. आणि कवी हाच विचार पुढे नेतो, कलेच्या जगातली उदाहरणं देऊन. हो, नंदलाल बोस यांची शांतिनिकेतनमधली काळी शामली. बरोबर. किंवा पिकासोची गुर्निका, त्यातला काळा रंग. आणि रेम्ब्रा, त्याचा तो प्रकाश आणि काळोखातला खेळ. अगदी. या सगळ्या कलाकृतींमध्ये काळ्या रंगाचं हेच गहन, अनेक पदरी रूप दिसतं आपल्याला. उदाहरणार्थ, गुर्निकामध्ये काळा रंग फक्त दुःख किंवा मृत्यू नाही दाखवत. नाही. तर ती युद्धाची भीषणता, त्यातून आलेली एक प्रकारची बधिरता, एक भावनिक तटस्थता, जणू काही वैराग्यच. अच्छा, म्हणजे दुःखातून आलेली अलिप्तता. हो, तसं काहीसं. म्हणजे याला जर मोठ्या चित्रात पाहिलं तर काळ्या रंगाचं वैराग्य हे केवळ त्यागाचं प्रतीक नाही राहत. ते तीव्र भावनांचं, अगदी दुःखातून आलेल्या अलिप्ततेचंही प्रतीक ठरू शकतं. पण मग कवितेतला तो जो वैयक्तिक भाग आहे, कवीच्या आईचा उल्लेख, तो कसा जोडायचा याच्याशी? हां, तो भाग खूप महत्वाचा आहे. कवी म्हणतो, आईचा काळा रंग प्रिय सखा होता आणि तिनं संरक्षणासाठी बाळाला म्हणजे कवीला काळ्या चादरीत गुंडाळलं होतं. हो, मला मृत्यूपाशापासून दूर ठेवण्यासाठी काळ्या चादरीचे घट्ट आवरण. प्रकाशाच्या अंधुक किरणालाही फिरकता येऊ नये म्हणून तिनं गुंडाळलं होतं माझ्या भोवती. हे वाचताना वाटतं की आईचं प्रेम, वात्सल्य हे तर वैराग्याच्या एकदम विरुद्ध आहे. बरोबर, अगदी बरोबर. आईचं वात्सल्य आणि काळ्या रंगाचं तथाकथित वैराग्य यांची ही सांगड खरंच विचार करायला लावते. कदाचित कवीला इथे असं सुचवायचं असेल की वैराग्याचा अर्थ नेहमी सर्वसंग परित्याग नसतो. अच्छा. ते एका खोल संरक्षक अस्तित्वाशी पण जोडलेलं असू शकतं, जसं आईचं ते आवरण. म्हणजे ते वैराग्य वेगळ्या प्रकारचं? हो, कवी शेवटी म्हणतो ना, माझी माय आणि तुझं वैराग्य एकमेकांना घट्ट बिलगलेले रोजच स्वप्न देतात माझ्या. हे आपल्याला हा प्रश्न विचारायला भाग पाडतो की आपण वैराग्याकडे किती एकांगी, किती ठोकळेबाज नजरेने पाहतो. म्हणजे मग या सगळ्या चर्चेतून आपण असं म्हणू शकतो का की चन्ने यांची कविता आपल्याला फक्त काळ्या रंगाकडे किंवा वैराग्याकडे नव्या दृष्टीने बघायला शिकवत नाही, तर आपल्या तथाकथित नकारात्मक किंवा कठीण अनुभवांमध्ये सुद्धा एक प्रकारची स्वार्थी म्हणू किंवा संरक्षक ऊर्जा दडलेली असू शकते, हे दाखवते. अगदी बरोबर. म्हणजे त्यात स्वतःसाठी प्रकाश शोषण्याचा स्वार्थ आहे, कलात्मक प्रेरणा देणारी गहनता आहे, बरोबर, आणि आईच्या प्रेमासारखं संरक्षण पण आहे. हो, हे चिंतन आपल्याला वैराग्याच्या आणि रंगांच्या आपल्या पारंपरिक सोप्या कल्पनांवर पुन्हा विचार करायला भाग पाडतं. एखादी गोष्टची वरकरणी एका चौकटीत बसते, जसं की काळ्या रंगाचं वैराग्य, तिचे किती वेगळे, अनपेक्षित आणि जास्त मानवी अर्थ असू शकतात हे इथे दिसतं. खरं आहे. तर ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार नक्कीच मनात राहील. आपल्या आयुष्यातले असे कोणते काळे क्षण आहेत जे वरकरणी नकारात्मक किंवा कठीण वाटले असतील, पण त्यातून काहीतरी अनपेक्षित, खोल किंवा कदाचित सुरक्षक असं काहीतरी गवसलं.